नमस्कार, मी डॉक्टर दत्तात्रय शिंदे. आज एक सुंदर अनुभव तुम्हाला सांगतो. काही वर्षांपूर्वी साधारणतः 35 वर्षाचे एक पेशंट माझ्याकडे येत होते. आमच्यामध्ये एक चांगली मैत्री झाली होती. त्यांनी एक सहज मला प्रश्न विचारला. माझ्याकडे पैसा टिकतच नाही. त्यांना चांगला जॉब होता, परंतु पैसा टिकत नाही ही भावना मात्र त्यांची पक्की झालेली होती. तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही एक पैशाचं पाकीट बाहेर काढा. मग त्यांनी पाकीट बाहेर काढलं तर सगळ्या त्या पाकिटामध्ये अस्ताव्यस्तपणा होता. तुम्ही पैशाला रिस्पेक्ट देत नाही, म्हणून ही अशी अवस्था तुम्हाला जाणवते. ते म्हटले म्हणजे काय? तर त्यांना एक उदाहरण दिलं. म्हटलं समजा तुम्ही एखाद्या नातेवाईकांकडे पाहुणे म्हणून गेलात. त्यांनी तुम्हाला जर व्यवस्थितपणे स्वागत केलेलं नाही, व्यवस्थित बोलणं नसेल, तर तुम्ही पुन्हा त्यांच्याकडे जाल का? ते म्हटले कधीच जाणार नाही. आणि समजा एखाद्या नातेवाईकांकडे तुम्ही गेले, त्यांनी व्यवस्थित तुमचं स्वागत केलं, चांगली विचारपूस केली, तर निश्चितपणे तुम्हाला खूप आनंद वाटेल. म्हणजेच ज्या ठिकाणी रिस्पेक्ट मिळतो त्या ठिकाणी आपल्याला जायला आवडतं. अगदी तसंच पैशाबद्दल आहे, समृद्धीबद्दल आहे, नात्याबद्दल सुद्धा आहे. आपण पैशांना योग्य रिस्पेक्ट द्यायला शिकलो तर योग्य ठिकाणी आपण खर्च करायला लागतो. विनाकारण खर्च होत नाही. त्या पैशाबद्दलची आपली एक शुद्ध भावना तयार झालेली असते. कारण नसताना खर्च करणे, दिखाव्यासाठी खर्च करणे, व्यसनांसाठी खर्च करणे, या गोष्टीपासून आपण लांब राहतो. म्हणून पैशाला रिस्पेक्ट द्यायला चालू करा. त्यांनी तो प्रयोग चालू केला. काही वर्षानंतरच त्यांच्यामध्ये खूप परिवर्तन झालं. तर त्यांनी मला सांगितलं, सर, पैशाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन खूप बदलला. पूर्वी कायम पैशाचा अभाव ही भावना होती, परंतु आता जे काही माझ्याकडे पैसे येतात त्याचं योग्य नियोजन मी करतो. त्यामुळे माझा फ्लॅटसुद्धा झाला, माझी गाडीसुद्धा झाली आणि आज मला खूप चांगलं वाटतंय. तर मित्रांनो, यामध्ये खूप छोटी गोष्ट आहे, परंतु त्यामध्ये अनमोल ज्ञान लपलेलं आहे. पैशाबद्दलच्या अनेक चुकीच्या धारणा आपल्या झालेल्या आहेत. म्हणजे पैसे काही झाडाला लागतात का? पैसे हातचा मळ आहे, पैसे प्रामाणिकपणे कमवले जात नाहीत, अशा हजारो चुकीच्या धारणा असल्यामुळे त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदललेला आहे. तर योग्य पैसा आपल्या जीवनामध्ये येतो, त्याला योग्य रिस्पेक्ट द्या. ज्या ठिकाणी नीड आहे त्या ठिकाणी खर्च करायला चालू करा. म्हणजे आपोआप तुमच्याकडे पैसा जमा होईल. ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या तुम्ही घेऊ शकाल, पण त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल, आपली धारणा बदलेल आणि तुम्ही समृद्ध व्हाल. नक्की ह्या गोष्टी आपण आत्मसात कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद.